नाव घेऊ काचेच्या कपाटात चिमणाची. हाय फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन त्रिचाज वर्ल्ड. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बोरन्हानचा व्हिडिओ आणि प्लस हळदी कुंकू जे मी सेलिब्रेट केलं. तर मस्त आम्ही त्रिवेशचं आय थिंक हे सेकंड बोरन्हान होतं. लास्ट इयरला आम्ही फर्स्ट केलं, कारण जेव्हा त्रिवेश झाला आय थिंक डिसेंबरमध्ये तो झाला आणि लगेच जानेमध्ये आम्हाला बोरन्हान करणं पॉसिबल नव्हतं, कारण 1 मंथ बेबीचं बोरन्हान कसं करायचं. सो आम्ही ते केलं नाही, लास्ट इयरला केलं आणि हे सेकंड बोरन्हान आहे. तर आपण पहिले पाहूयात बोरन्हान का करतात. जसं की मी ऐकलं ह्यामागे जे आध्यात्मिक कारण आहे ते आहे की करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाची नजर आपल्या बाळावर पडू नये म्हणून हे जे बोरन्हान आहे हे सगळ्यात पहिले कृष्णावर केलं गेलं. आणि तेव्हापासून ही प्रथा पडली की लहान बाळांचे बोरन्हान करतात. लाईक नुकतंच जन्मलेल्या बाळापासून तर ते बाळ 5 वर्षाचं होईपर्यंत आपण त्यांचं बोरन्हान करतो. मुलगा असो या मुलगी असो त्यांचं बोरन्हान केलं जातं. सो तेव्हापासून ही प्रथा आहे. आणि बोरन्हान म्हणजे एक त्यातच एक अर्थ दडलेला आहे. बोरन्हान लाईक ह्या सीझनमध्ये जी बोरं अवेलेबल असतात तर त्याने त्याला आंघोळ घालणे म्हणजेच बोरन्हान. तर मोस्टली आपण बोरन्हानला हे जे ती मोठी जी बोरं असतात ती आणतो. इवन मुरमुरे करंटली जे म्हणजे सिजनेबल फळं जी आहेत गाजर अँड ऑल ह्याचे तुकडे हे सगळं बोरन्हानमध्ये त्या मुरमुऱ्यांमध्ये ॲड करतात. ॲक्च्युली याच्या मागचं शास्त्रीय रिझन जर बघितलं तर तसे बाळाला आपण जर हे सगळं खायला दिलं गाजर बोरं अँड ऑल तर ती मुलं खात नाहीत. मोस्टली त्यांना चॉकलेट्स अँड ऑल आवडतात. सो त्यांनी हे खावं आणि बदलत्या ऋतूनुसार त्यांची जी फिजिकल फिटनेस राहावं किंवा इम्युनिटी पॉवर चांगली राहावी म्हणून हे लाईक खेळण्याच्या माध्यमातून मुलं हे सगळं खाल्लं जातं, त्यांच्या पोटात हे आणलं जातं आणि त्यामुळे मुलं सक्षम होतात, सुदृढ होतात आणि त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली राहते. यासाठी ॲक्च्युली हे बोरन्हान घालतात की जेव्हा आपण त्या बाळाच्या अंगावर टाकतो तेव्हा लहान मुलं ते वेचून खातात किंवा स्वतःही त्यांचं असेल तर तीही वेचून खातात आणि बाकीचे फ्रेंड्स खातात म्हणून तेही थोडंसं खातात. सो त्यामुळे मोस्टली हे बोरन्हान केलं जातं. तर अशा पद्धतीने मी हे बोरन्हान केलं. तर बोरन्हान कसं सेलिब्रेट केलं त्यासाठी मी मस्त अशी रांगोळी काढली. तुम्ही पाहू शकता त्रिवेशचे बोरन्हान आणि तिथे त्यानंतर आतमध्ये डेकोरेशन बनवलं. ॲक्च्युली मी बोरन्हान ही खूप अगदी शेवटच्या दिवशी केलं त्यामुळे मला डेकोरेशनचं जास्त सामान मिळालं नाही. मोस्ट ऑफ द दुकानामध्ये ते संपलेलं होतं. त्यामुळे मग मी कार्ड पेपर आणले आणि घरच्या घरी हे सगळं बनवलं आणि मग हे डेकोरेशन केलं. आणि चला म्हणजे काही होतो की 5 किंवा 7 सुवासिनींना बोलवलं जातं त्या बाळाला त्या बोरन्हान त्याने आंघोळ घालायला, ते मुरमुरे बोरं याने आंघोळ घालण्यासाठी. तर मी विचार केला का नाही आपण त्यांना वाणही देऊन टाकूया सो दॅट माझा हळदी कुंकूही होईल. मी ॲक्च्युली आधी कधी हळदी कुंकू केलं नव्हतं पण मी स्टार्ट केलं मग. तर मी काही वाण आणलेले मस्त मी यानंतर हळदी कुंकूही केलं. जेवढ्या लेडीज आल्या होत्या सुवासिनी आल्या होत्या त्यांना उखाणे घ्यायला सांगितले आणि त्यांनी खूप छान उखाणे घेतले जे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. आणि अशा पद्धतीने हे बोरन्हान आणि हळदी कुंकू मस्त पार पडले. इथे तुम्ही पाहू शकता मस्त सगळेजण मिळून बाळाला बोरन्हान घालतात. ॲक्च्युली हा व्हिडिओ थोडा लाईक उभे कॅप्चर केले सो सॉरी फॉर दॅट, कारण ज्यांच्याकडे मोबाईल होता त्यांना माहीत नव्हता मोबाईल आडवा पकडायचा. आणि ॲक्च्युली मी सांगायचं विसरले कारण खूप सारी धावपळ झाली सो मी सांगायचं विसरले. आणि ही जी बाळं आहेत ती लिटरली त्रिशच्या डोक्यावरून सगळं काही खेचून घेत होते बोरं चॉकलेट्स अँड ऑल. त्रिशी घाबरला आणि मम्मा तू पाहिजे. सो नंतर त्याला मी घेऊन बसले तिथे आणि कारण ऑफकोर्स छोटी मुलं लहान मुलं त्यांची अपेक्षा चॉकलेट मला पाहिजेत. प्रत्येकाला वाटत होते की मला किती मिळेल असं त्यांची फायटिंग चालू होती. आणि नंतर फायनली मी तिथे बसले आणि मग नंतर कंटिन्यू केलं. सो अशा पद्धतीने काही मजा मस्ती केलं, एन्जॉय केलं, काही रील्स शूट केले. खूप मजा आली आणि छान वाटलं. म्हणजे ॲटलिस्ट त्यानिमित्ताने ज्या माझ्या फ्रेंड्स होत्या
ॲक्च्युली मी त्यांच्याकडे हळदी कुंकवासाठी गेलेली होती, त्या माझ्या घरी आल्या आणि सो त्यानिमित्ताने आपली ओळख होते, फ्रेंडशिप वाढते, जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर आपला जो बॉन्ड आहे तो चांगला होतो. सो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी हे डिसिजन घेतला आणि एकदम छान हे बोरनान मस्त पार पडलं, हळदी कुंकूही छान पार पडलं. सो मस्त मजा आली आणि तुम्ही इथे पाहतच आहात या चिमुकल्यांची किती गडबड चालली आहे. नाव घेऊ. काचेच्या कपाटात चिमणा चिमणीचा खेळ, श्रीपतरावांचं नाव घेते हळदी कुंकवाची वेळ. आता तुम्ही घ्या. वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस, कधी पुनव कधी दिवस. सचिन रावांचं नाव घेते, आज हळदी कुंकवाचा दिवस. नाव घे. सिलेबस मध्ये नाही काय बनवली सोपं जे आठवेल ते घे. कंपल्सरी नाव. नुसतं नाव घेऊन या. नुसतं नाव विश्वासराव. अरे बापरे, 1000 मग काही नाही आठवलं ते काय करायचं. इथं घ्या आजींचा, ज्याचा आहे त्याच्याकडनं कसं घ्या. आजी नाव घ्या. घ्या नाही, तुम्ही त्यावेळेस पण घेतले नव्हते. घ्या आणि पुढे होईल जरा इथे बोलायला. इकडे इकडे त्यांच्याकडे. मी का? तुझा इच्छा नाही, माझं नाही होत. गाईला दिले गायाला, संतोषनं बहीण दिली रवींद्ररावांच्या सेवेला. अरे बापरे, भारी सेवा झाली आजीची. पैसे घातले. हा बंडल आहे. ताई नाव घे. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून शशिकांतरावांचं नाव घेते फराट्यांची सून. मान राखून. अभी वो बहुत हार्ड है हिंदी में कन्वर्ट करने. हाँ हाँ हाँ, आपको आता है क्या? हस्बैंड का नाम हाँ ले लो, फिर शादी में लिया होगा ना. हाँ 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 वही लेना है. हाँ क्या हाँ बोलो ना फिर. क्या करना है, क्या है, क्या बोलना है? हस्बैंड का नाम लेना है, कुछ तो ऐसा सेंटेंस बोलना है, पोएम वाला या राइमिंग वर्ड. हाँ राइमिंग सेंटेंस बोलना है और हस्बैंड का नाम लेना है. हिंदी में कैसे बाबा. चलो छोड़ो, नेक्स्ट टाइम हस्बैंड का नाम ले लो. तैयारी करके आ जाओ. नाम ले लो सीधा. क्या सिंग हो गया. ठीक है, ठीक है. तयारी येत आहे ना. कोणसा तयारी इकडे बघा, इकडे बघा, तयारी बघा. हा ठेवतो. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबापेक्षा गुलाबाची कळी सुंदर. अमित्रावांचं नाव घेते हळदी कुंकवाची सुरुवात. वा छान छान. थांब ना, मला सासरे माझे मयाळू, सासू माझी हौशी, हरीश रावाचं नाव घेते हल्दी कुंकूच्या दिवशी. ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल, विश्वासरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. वा वा वा, थँक्यू.
खाली दाखव. आजपासून फ्रेंड झालं. नाव घे नाव. हो.